इन्होंने देखा हाँ, ये कहा कि क्या अरे हम लोग भी वही डब्बे में थे दूसरे में. एवढीशी मुंबई कोणाकोणाला सामावून घेईल? राग येतो खरं तर जे परप्रांतीय वाढत चाललेत ते कुठेतरी कारणीभूत आहे यामागे असं वाटतं. तो ये गलत है ना कि चाकू लेके बिंदास तुम लोग घूम रहे हो, किसको भी मार दे रहे हो. ये कौन सा कानून है? मी रात्री आता सध्या एकटा पुरुष आला तर भीती वाटणार त्या गोष्टीला. म्हणजे सगळ्यांनी बघायची भूमिका घेतली, मोबाईल वापरले. एक भी माणूस पुढे ना आलो, किती माणूस होते. लेकिन उसकी जान ऐसे जाने नहीं देते थे. चर्चगेटवरनं विरारसाठी निघालेली लोकल ट्रेन ही 23 तारखेला मंगळवारी इथे बोरिवलीला आली आणि रात्री त्या ट्रेनमधलं जे दृश्य होतं ते बघून सगळेच हादरले. याचं कारण म्हणजे ज्या 22 वर्षांच्या एका तरुणानं अंधेरीवरनं घरी विरारला जाण्यासाठी जी लोकल पकडली होती त्या तरुणाचा यात मृत्यू झाला. तर 30 वर्षाच्या एका तरुणानं आपल्या बॅगेत असलेल्या चाकूनं त्याला भोसकलं आणि त्यातनं झालेलं हे कृत्य होतं. आणि म्हणून ही जी घटना आहे ती काही प्रश्न उपस्थित करते. यातनं एक आयुष्य उद्ध्वस्त झालंच, त्याचं कुटुंब उद्ध्वस्त झालंच, पण त्याच्या पलीकडे मुंबईकरांच्या मनामध्ये त्या निमित्तानं भीतीही निर्माण झाली. ही भीती काही आत्ताची आहे का? तर नाही. आत्ता या सगळ्या प्रकरणामधले सगळे डिटेल्स पुढे आलेले आहेत. हा आरोपी कोण कुठचा हे आपल्या हातात आहे. पण त्याच्या पलीकडे एक जुनं प्रकरण जे अगदी काही 5-6 महिन्यापूर्वी मुंबईमध्ये घडलंय, याच मार्गावरती घडलंय, त्या प्रकरणाचीही आठवण होती. त्या सगळ्यावरती आपल्याला यासाठी बोलावं लागेल कारण या सगळ्या प्रकरणामध्ये कुणाला शिक्षा होणार, कशी होणार, काय होणार, याच्याही पलीकडे एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न हा उपस्थित होतोय. आणि त्या प्रश्नापर्यंत पोहोचण्यासाठी आपल्याला मुंबईकरांशी बोलावं लागेल. या प्रकरणाच्या निमित्तानं काही प्रश्न उपस्थित करावे लागतील, तरच या सगळ्याच्या मुळापर्यंत आपण पोहोचू शकू. आणि त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. नमस्कार, मी गुरुप्रसाद आणि तुम्ही बोलभिडू बघता. 23 तारखेला मंगळवारी जे घडलं त्याचा सगळा घटनाक्रम आता आपल्या समोर आहे. 23 तारखेला आपलं काम संपल्यानंतर मयांक लोहार हा 22 वर्षांचा तरुण अंधेरीवरनं आपल्या घरी विरारच्या दिशेनं निघालेला होता. आणि रात्री 10:42 लोकल ठरलेली त्याची नेहमीची त्यानं पकडली. आणि हा प्रवास करत असताना त्या दिवशी मुंबईमध्ये मुसळधार पाऊस होता आणि त्यामुळे गर्दी खूप असल्यानं तो लोकलच्या दरवाजामध्ये उभा होता. स्वाभाविकपणे आजूबाजूला गर्दी होती, त्यातनं काहीसा वाद झाला कारण पावसाचं पाणी आतमध्ये येत होतं. दरवाजा लोकलचा लावण्यावरनं काही आर्ग्युमेंट झाली, वादविवाद झाला आणि त्यातनं हे सगळं प्रकरण वाढत गेलं. त्यातनं ज्या व्यक्तीशी त्याचं तिथे भांडण झालं त्यातनंच त्या 30 वर्षांच्या व्यक्तीनं मयांक लोहार याच्या पोटात आणि छातीमध्ये बागेमध्ये असलेला सुरा खुपसला आणि तिथून तो बोरिवली स्टेशनला जशी लोकल पोहोचली तसा उडी मारून पळून गेला. त्यानंतर पोलिसांनी सगळ्या CCTVची मदत घेत या आरोपीला अटक केली. पनवेलमध्ये या आरोपीला अटक करण्यात आली. या आरोपीचं नाव रोशन सुवर्ण असं असल्याचं कळतंय. 30 वर्षांचा हा आरोपी आहे आणि तो सुद्धा आपल्या कामावरनं घरी मीरा रोडला निघालेला होता आणि त्याच दरम्यान हा सगळा प्रकार त्यानं केला. दारूच्या नशेमध्ये तो होता अशी माहिती त्याने पोलीस तपासामध्ये आता दिलेली आहे. चाकू कुठून आला तर एका मित्राकडनं काही दिवसांपूर्वी आपण चाकू विकत घेतलेला होता आणि तो चाकू आपल्या बॅगेमध्ये होता असंही त्याने पोलिसांना जबाबामध्ये सांगितलेलं आहे. या सगळ्या घटनेनंतर आता अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत आणि त्यासोबतच अगदी काही महिन्यांपूर्वी घडलेल्या किंबहुना या वर्षाच्या अगदी सुरुवातीला घडलेल्या एका आणखी अशाच घटनेची आठवण आपल्याला होत असेल त्याविषयी सुद्धा बोलायला. पश्चिम रेल्वेवरचीच ही घटना आहे. मालाड रेल्वे स्टेशन जे अंधेरी आणि बोरिवली ज्या दरम्यान ही घटना घडलेली आहे त्याच रेल्वे स्टेशनच्या मध्ये येतं. तिथे ही घटना घडली. तारीख होती 24 जानेवारी 2026. शनिवारचा दिवस होता. प्रोफेसर आलोक सिंग हे आपल्या कॉलेजमधनं घराच्या दिशेनं निघालेले होते आणि त्याच दरम्यान मालाड रेल्वे स्टेशनवरती लोकलमधनं उतरत असताना त्यांचा वाद झाला आणि या वादाच्या दरम्यान ओंकार शिंदे नावाच्या एका 27 वर्षांच्या तरुणानं त्यांच्या पोटामध्ये एक तीक्ष्ण हत्यार खुपसलं. त्यातच त्या हल्ल्यात त्यांचा मृत्यू झाला आणि त्यानंतर पोलिसांनी ओंकार शिंदे याला मालाड परिसरामधनंच अटक केलेली होती. चौकशीमध्ये त्यानं जो वाद झाला त्या वादाच्या रागातनं आपल्याला अपमानास्पद वाटलं आणि त्यातनं आलेली ही प्रतिक्रिया होती. त्यांना मारण्याचा आपला हेतू नव्हता, खून करण्याचा हेतू नव्हता असं सगळं आपल्या जबाबामध्ये सांगितलेलं होतं. मात्र ही घटना जेव्हा घडली, लोकलमध्ये घडली, तेव्हा स्वाभाविक याची एक भीती
मुंबईकरांच्या मनामध्ये त्यावेळी सुद्धा निर्माण झालेली होती. आणि एक गोष्ट बघा, त्याच मार्गावरती आता 5च महिन्यामध्ये अशी आणखी एक घटना घडली आहे. त्यामुळे स्वाभाविक या वाढत्या घटना चिंता आणि भीती एकाच वेळी वाढवणाऱ्या आहेत. लेकिन ये सुनते हैं तो डर लगता है. बहुत डर लगता है। 2 दिन से तो खाना नहीं खा रहे, हम लोग खुद टेंशन डर के मारे किधर जा रहे जा नहीं रहे किधर आ रहे ट्रेन में नहीं जा रहे हम लोग। मैं तो खुद हाँ। देख के डर गया। मैं खुद देख के डर गया। देख के आपने बुखार आ गया था उसको कल। इन्होंने देखा, हाँ, ये कहा थे क्या? अरे हम लोग भी वही डब्बे में थे, दूसरे में। बाजू वाले डब्बे हाँ, रात में. रात में उसको दरवाजे में ही मारा उसने। ब्लैक कलर का टी शर्ट पहना है। भीती वाटते, पण लाईफस्टाईल थोडी थांबते त्याच्यामुळे. प्रत्येकाला आपापला रोजगार सांभाळायचा असतो आणि त्याला कुठेतरी डेस्टिनेशनला पोचायचं असतं. भीती वाटून चालणार नाही ना, त्याला पण त्याचा रोजगार किंवा त्याचं आयुष्य पुढे कॅरी करायचं आहे. त्यामुळे त्याला पुढे जायलाच लागणार, थांबून थोडी चालणार आहे. भीती वाटून काही होणार नाही. आणि मुंबईचा माणूस, मराठी माणूस हा कुठच्या ह्या साध्या गोष्टींना घाबरून घरात बसणाऱ्यातला नाही आहे. भीती तर वाटतेच आहे, पण त्याला करायचं काय आता तुम्ही घरी बसून तर आपलं कोण देणार नाही आहे. वयामाने ते फिरावंच लागते. राग येतो खरं तर. जे परप्रांतीय वाढत चाललेत ते कुठेतरी कारणीभूत आहे यामागे असं वाटतं. का असं वाटतं? म्हणजे गर्दीमुळे होतं हे की लोक वैतागलेली आहेत, त्यातलं फ्रस्ट्रेशन निघतं? लोक पण वैतागले आहेत. कधी कधी ट्रेन टायमर नसतात, एवढी गर्दी वाढली आहे आणि लोक लक्षाच्या लटकून चालले आहेत तिकडे ट्रेनमध्ये. त्याच्यामुळे गर्दी पण वाढली आणि लोक फ्रस्ट्रेटेड असतात ऑलरेडी. त्याच्यामुळे ट्रेन टाइम नाही, लेटेड असतात 15-15, 20-20 मिनटं. आर्ग्यूमेंट करने से डर नहीं लगता है, लेकिन अगर मैं अगर ऐसा अकेला ट्रैवल करता हूँ तो मैं कुछ नहीं बोल सकता. अगर यही मेरे 2-3 दोस्त लोग रहते तो वो लोग नहीं कुछ बोल सकते हम लोग को. मुंबई लोकलमधनं दररोज लाखो प्रवासी प्रवास करतात आणि त्यामुळे गर्दी प्रचंड वाढलेली आहे. मागच्या काही वर्षांमध्ये हा बदल मोठ्या प्रमाणावरती दिसून येतोय. आणि अशात या वाढलेल्या गर्दीमध्ये जिथं लोकल ट्रेनमध्ये उभं राहायला सुद्धा जागा नाही, तिथे लोकांचे आपसुकच शेजारच्या प्रवाशासोबत खटके उडतात. त्याचे असंख्य व्हिडिओ आत्ताही तुम्ही कुठल्याही समाज माध्यमांवरती गेलात की तुम्हाला बघायला मिळतील. शिवीगाळपासून हाणामारीपर्यंत हे सगळे प्रकार होताना आपण सगळ्यांनी सर्रास बघितलेले आहेत. पण मागच्या काही दिवसांमध्ये एखाद्या व्यक्तीला मारहाण होऊन खून होण्यापर्यंतचे हे प्रकार बघायला मिळत आहेत. आणि ही गोष्ट इथे सर्वाधिक चिंतेची आहे, कारण प्रवासी आपल्या बॅगेतनं तीक्ष्ण हत्यारं, सुरे घेऊन जर का फिरत असतील तर सुरक्षेचा मुद्दा इथं मोठ्या प्रमाणावर उपस्थित होतो. सिक्युरिटीचा कुठेतरी प्रश्न येतोय. आणि जो ओव्हरलोड होतोय की मुंबईत एवढा ओव्हरलोड झाला, माणसं दिवसेंदिवस वाढत चालली आहेत, हे कुठेतरी थांबायला पाहिजे. की बाबा एक एवढीशी मुंबई कोणाकोणाला सामावून घेईल. हो, म्हणजे आता कसं आहे की कोणतरी चाकू घेऊन, आता पहिली पण एक घटना घडलेली आहे ऑलरेडी मालाडमध्ये. तिथे पण बघितलं की तुम्ही ते तो काहीतरी स्क्रूड्रायव्हर सेट काहीतरी घेऊन आले, त्याने त्याला मारलं. इथे पण म्हणजे लोक हत्यारं पण आता बॅगेत ठेवायला लागलेत. ही एक गुन्हेगारी प्रवृत्ती वाढत चालली आहे आपल्या मुंबईमध्ये. ती पण एक चिंताजनक गोष्ट आहे. इससे पहले भी मलाड और कांदिवली के बीच में हादसा हुआ था। वही भी वैसा भी वो झगड़े में ही वो लोग का हुआ था। तो ये गलत है ना कि चाकू लेके बिंदास तुम लोग घूम रहे हो और किसको भी मार दे रहे हो. ये कौन सा कानून है? मेट्रोमध्ये कसे आपली पिशवीत यामध्ये टालते चेक करता, एक नेल कटर सुद्धा काढून घ्यायचा आपला. म्हणजे चाकू कसे घेऊन राहिला तो. मुंबई ही तिच्या स्पिरिटसाठी ओळखले जाते आणि मुंबईकर हे संकटात धावून जाण्यासाठी ओळखले जातात. पण दुर्दैवानं अंधेरी ते बोरिवली दरम्यान जेव्हा 22 वर्षांच्या या मुलाचा खून झाला, तेव्हा डब्यामध्ये असलेला कुणीही तिथं त्या खून करणाऱ्या व्यक्तीला अडवायला गेला नाही. आणि त्यामुळे आत्ता जेव्हा या सगळ्या प्रकाराचे व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल होत आहेत, तेव्हा एक प्रश्न पडतो की त्या गर्दीनं या तरुणाला रोखण्याचा प्रयत्न का केला नाही. जर त्या गर्दीनं या तरुणाला अडवलं असतं तर कदाचित त्या 22 वर्षांच्या मयांक लोहारचा जीव वाचला असता. पण हा मुद्दा मांडताना सुद्धा यावरती आपल्याला मतांतरं दिसतात. पण एक आपण बघतो की अशा जेव्हा घटना होतात, कालची पण जी घटना आहे परवाची, की त्यात लोक मध्ये पडली नाहीत, लोकांनी काही वाचवायला गेले हे नाही. बघा तुम्ही बघितले, एक बी माणूस पुढे नाही आलो. किती माणूस होते या फर्स्ट क्लास विरारची गाडीमध्ये, तर एकदम चकाचक असते. माणसा कोणी आला नाही, का नाही आला, हे एक प्रश्न आहे. हां, ती पण एक गोष्ट आहे. कारण माणूस ऑलरेडी घाबरलेला असतो, कारण त्याने ऑलरेडी एखादा कोणाचा खून केलेला आहे. तो जर आपल्या फिरवला तर आपला पण जीव जाऊ शकतो त्या गोष्टीमध्ये. पण खरं तर
एकाने नाही कम से कम मॉबने केलं पाहिजे होतं ती गोष्ट. कारण 2-4 जणांनी जर पकडलं असतं तर तो एवढा काय मोठा नाही आहे की खाली की त्याने त्याला अडवू नाही शकले असते. अडवू शकले असते पण ती जागरूकता असली पाहिजे. आता प्रत्येकजण आपापला विचार करायला लागला ही गोष्ट हे झाली. कारण माणुसकी सोडून दिली माणसाने, स्वतःचा विचार करायला लागलाय. आप वहाँ पे होती और आपको दिखता कि कोई किसी को मार रहा है चाकू से, आप क्या करते? रोकते थे हम लोग, देखते नहीं ना हो सकते तो हम लोग लड़ते थे, चिल्लाते थे, चलता हो थोड़ा बहुत लगता ना, लेकिन उसकी जान ऐसे जाने नहीं देते थे. पण इतनी सारी पब्लिक थी सर. हे जे म्हणतात की नाही की मी तिकडे असते तर मी वाचवलं असतं, त्याचा जीव जाऊ दिला नसता. या जे म्हणतात, तुमचं नाव काय? लैला. लैला ज्या म्हणतात की नाही ते त्या डब्यात असलेल्या आणि त्या डब्यात नसलेल्या सुद्धा सगळ्या मुंबईकरांनी ऐकायला हवं. लैला जे म्हणतात ते फार महत्त्वाचं आहे. मयांकचा खून झाला, त्या लोकलच्या डब्यामध्ये असलेले मुंबईकर त्याला वाचवण्यासाठी का आले नाहीत, हा प्रश्न जसा महत्त्वाचा आहे तसंच त्याही पलीकडे आणखी 2 महत्त्वाचे प्रश्न आहेत. त्यातला पहिला प्रश्न म्हणजे महाराष्ट्राची राजधानी असलेल्या मुंबईमध्ये जर सर्रास अशा पद्धतीनं चालत्या लोकलमध्ये खून होत असतील तर प्रश्न पडतो की लोकांना कायद्याचा धाक उरला आहे की नाही, आणि या प्रश्नाचंही उत्तर मिळालं आहे. याच्याही पलीकडचा प्रश्न, लोक लोकलमधनं पडून मृत्युमुखी पडतात म्हणून लोकलचे दरवाजे ऑटोमॅटिक बंद करणारी ही रेल्वेची व्यवस्था, आत्ता या सगळ्या प्रकारांवरती कुठला ऑटोमॅटिक पर्याय काढणार आहे, हाही प्रश्न विचारावा लागेल. की हे सगळं बघून रेल्वेची यंत्रणा फक्त ऑटोमॅटिक डोळे बंद करणार का, याचंही उत्तर रेल्वेला द्यावं लागेल. कारण कदाचित रेल्वे हे काही दिवसांनी विसरून जाईल, आपणही, तुम्ही, आम्ही सुद्धा काही दिवसांनी हे विसरून जाऊ, पण हा प्रश्न कायम राहणार आहे हे लक्षात ठेवावं लागेल. अर्थात या सगळ्या घटनेवरती तुमची काही मतं असतील ती कमेंट सेक्शनमधनं व्यक्त करा. या व्हिडिओसाठी कॅमेरा हाताळलाय माझा सहकारी अमर सकपाळ याने. बोल भिडूसाठी मुंबईतनं मी गुरुप्रसाद.